नमस्कार, आपण पाहत आहात पोलीस ग्राउंड न्यूज आणि आताची बातमी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातून समोर येत आहे। याविषयी असं की महाराष्ट्र राज्यामध्ये गौण खनिज उत्खनन व बेकायदेशीर वाहतूक यावर पूर्णतः प्रतिबंधित असताना बुलढाणा जिल्ह्याच्या उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या अधिकार कार्यक्षेत्रात येणाऱ्या मोताळा तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीजवळ एका खासगी क्षेत्राच्या उतऱ्याचा गैरवापर करून त्याच्या शेजारील शासकीय व्ही क्लास खासगी क्षेत्रातून खडी खदानासाठी एका गौण खनिज मुरुम तस्कराकडून शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत पोकलेन मशीनच्या साह्याने व टिप्पर वाहनाच्या माध्यमातून संबंधित महसूल विभाग व पोलीस विभाग यांना आर्थिक रसद पुरवत उत्खनन करून खडी खदानकरिता शासनाचा लाखो रुपयांचा महसुली परतावा कर बुडवून बेकायदेशीररित्या रात्रंदिवस वाहतूक करत आहे। बिना परवाना सुरू असलेल्या या अवैध गौण खनिज मुरुम उत्खनन व वाहतूक करणाऱ्या मुरुम तस्कराच्या डोक्यावर राजकीय किंवा शासकीय हात आहे का, असा प्रश्न रात्रंदिवस बेधडकपणे उत्खनन व वाहतूक सुरू असलेल्या प्रकारामुळे जनतेच्या बोलण्यातून रोष व्यक्त होत असल्याचं चित्र आहे। संबंधित पोलीस विभागाने संबंधित प्रकाराची तात्काळ दखल घेत गौण खनिज मुरुम तस्कराविरुद्ध शासकीय मालमत्तेचं नुकसान व चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करून महसूल विभागाने बेकायदेशीररित्या गौण खनिज अवैध पद्धतीने चोरी करून रॉयल्टी बोर्डवर बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या गौण खनिज तस्कराविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, अशी स्थानिक जनतेतून मागणी होत आहे। जळगाव खान्देश येथून पोलीस राउंड न्यूजचे उपसंपादक योगेश नाथ यांचा हा स्पेशल रिपोर्ट। बुलढाणा।